स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्श रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511. कर्जत 4 फाटा ते श्रीराम पूल या कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी भरून घेतलेत. या खड्ड्याबाबत सोशल मीडियावर सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करत होती. तसंच भाजपच्या हेल्पलाईन मोबाईल नंबरवर तक्रार करत होती. अखेर या तक्रारीची दखल घेत भाजप नेते किरण ठाकरे यांनी रस्त्यातील खड्डे भरून घेतलेत. नेहमीच या रस्त्याचा वापर आमदार महेंद्र थोरवे, सुधाकर घारे, सुरेश लाड आणि नितीन सावंत हे करत असले तरी त्यांना जे जमलं नाही ते किरण ठाकरे यांनी करून दाखवलं हे म्हणण्याची वेळ आली आहे. कर्जत तालुक्याला मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. त्यातच पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे प्रवासी वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरतायत. अशातच कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर देखील कर्जत शहर परिसरात खड्ड्यांनी डोकं वर काढलंय. 4 फाटा ते कर्जत शहरातील दहिवली श्रीराम पूल या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी सर्वसामान्य जनता हैराण झाली होती. एकीकडे खड्ड्यात आपटून वाहनांचे होत असलेले अपघात, दुसरीकडे मात्र हेच खड्डे एखाद्याचा बळी घेण्यासाठी आव असून बसल्याचं चित्र होतं. श्रीराम पुलावरील खड्डे तर पदोपदी अपघाताला निमंत्रण देत होते. तर याही आधी येथील निमुळत्या रस्त्यानं अनेकांचे बळी घेतलेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करत होती. रोजची हजारो वाहनं या मार्गावरून प्रवास करत असताना देखील येथील रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासकीय अधिकारी वर्गाचं लक्ष जात नव्हतं. तर याच मार्गावरून आजी माजी भावी आमदार म्हणून मिरवणारे प्रवास करतायत. मात्र एकीकडे तक्रार आणि सोशल मीडियावर याच शासनाची काढलेली लाज हे देखील कुणाला दिसत नव्हतं. अखेर या रस्त्याच्या संदर्भात भाजपनं लॉन्च केलेल्या हेल्पलाईन मोबाईल नंबरवर नागरिकांनी तक्रार करून पहिला पाऊस उघडताच ते खड्डे भरून काढण्यात आलेत. भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष तथा भावी आमदार म्हणून ओळख निर्माण करणारे किरण ठाकरे यांनी स्वतः या रस्त्यावर उतरत आपल्या कामगार वर्गाकडून स्वखर्चानं खड्डे भरून घेतलेत. तर बाकी खड्डे देखील पावसाचा जोर पाहून भरले जातील म्हणून सांगण्यात आलंय. आपण कर्जत मतदार संघाकरता परिवर्तन हेल्पलाईन गेली 10-15 दिवसापूर्वी सुरू केली आणि आपण पाहतोय त्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या परिवर्तन हेल्पलाईनवर येत आहेत. त्याचप्रमाणे आज आपण पाहताय या रस्त्यावर 4-5 अपघात झाले. बाईकवर जाताना हा रस्ता पाण्याने भरला, खड्डा पाण्याने भरलेला असल्यामुळे दिसत नाही. आणि अशा अवस्थेत 2-3 महिला पडल्या. 2-3 अशी शाळेत मुलं घेऊन जाताना लोक पडली आणि हेल्पलाईनवर काही लोकांनी याची तक्रार आपल्याकडे दिली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आज आपण या रस्त्यावर पडलेले खड्डे हे कायमस्वरूपी कसे राहतील याकरता त्याच्यामध्ये प्युअर ब्लॉक टाकून, सिमेंट टाकून ते भरण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि ते टिकवण्याचा देखील आपण प्रयत्न करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये असे पुन्हा खड्डे इथे पडू नये याकरता आमचा प्रयत्न आहे. आणि आपण पाहताय की सकाळपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देखील ट्रॅफिक इथे मोठ्या प्रमाणात होते आणि ते ट्रॅफिक खड्डे भरत असताना होऊ नये याकरता ते गाड्या थांबवण्याकरता देखील प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचा नवीन कामं होत आहेत, परंतु जे जुने रस्ते आहेत त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि अन्य समस्या ज्या पाण्याच्या असतील, दवाखान्याच्या असतील, त्या समस्या सोडवण्याचं देखील काम आपण त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून करतो आहे. त्या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद या जनतेकडून मिळतो आहे आणि शेवटच्या घटकापर्यंतचा असलेला आपल्या मतदारसंघातला माणूस त्यापर्यंत पोहोचण्याचं आपलं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण करतो आहे. रस्त्यावरील खड्डे भरत असताना अनेक पादचारी, रिक्षा चालक, मोटरसायकल चालक आणि वाहनधारकांनी किरण ठाकरे यांना
वाहन थांबवत धन्यवाद दिले. खरं तर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्या कार्यालयाच्या काही अंतरावर असणारे जीवघेणे हे खड्डे देखील किरण ठाकरे यांनी भरल्यानं थोरवे आणि घारे यांच्या नावाची चर्चा होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे भावी आमदार म्हणून घेणारे नितीन सावंत यांच्याही कार्यालय येथील पुलावर पडलेले खड्डे त्यांना भरता आलेले नाहीत. याच परिसरात हाकेच्या अंतरावर कर्जत शासकीय अधिकारी कार्यालय असून त्यांना देखील रस्त्यावरून रोज ये-जा करावी लागते. परंतु अधिकारी देखील डोळे बंद करून असल्यानं त्यांच्यावर बोट ठेवलं जात होतं. एकूणच कर्जत विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याच्या लिस्टमध्ये अनेकांची नावं समोर येत असली तरी भाजपचे किरण ठाकरे यांच्या आमदारकीसाठी जनता नक्कीच विचार करेल असं चित्र सध्या तरी दिसून येतंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.